ते पेपर हे ऑनलाईन न घेता ऑफलाईन घेण्यात यावे यासाठी 6 जुलैला संभाजीनगर या ठिकाणी मोठं विद्यार्थ्याच्या माध्यमातून एक आंदोलन झालं आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात याला पाठिंबा दिला आणि त्याला अनुसरून रोहितदादा पवार यांनी आज विधानसभेमध्ये एक तारांकित प्रश्न उपस्थित केला आणि आतापर्यंत ज्या MPSCच्या परीक्षा व्हायच्या त्या ऑफलाईन व्हायच्या, कारण ऑनलाईनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आणि जे गरीब विद्यार्थी असतात त्यांच्यावर अन्याय होतो असं त्यांच्या मते त्यांनी आज विधानसभेत ठणकावून सांगितलं. कारण ऑनलाईन पेपर हे आदल्या दिवशीच फुटले जातात आणि आपण आतासुद्धा बघत असेल मित्रांनो की नेटचा पेपर असेल, CATचा पेपर असेल, त्यासाठी पूर्ण देशभरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आंदोलन झालेले आणि सध्याला या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा द्यावा. त्यासाठी जंतर मंतर या ठिकाणी 15 दिवसापासून आदिजी जिटके आणि इतर विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे. काल झालेल्या 6 जुलैच्या संभाजीनगर या ठिकाणी जे आंदोलन झालं त्याला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा भरभरून पाठिंबा होता आणि त्यांच्या माध्यमातून कालचं आंदोलन एक सक्सेस झालं असंच समजावं लागेल. कारण या विद्यार्थ्याच्या रेट्यापुढे सरकारला झोकावं लागेल आणि ज्या काही आतापर्यंत होत आलेल्या ऑनलाईन परीक्षा खरंच रद्द व्हायला पाहिजे. कारण आपण बघतो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आणि गरीबातला गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी जे वर्षानुवर्ष परीक्षा पास होण्यासाठी झगडतो आहे, पण पेपर फुटल्यामुळे त्याच्यावर अन्याय होतो आणि ही परीक्षा आता ऑफलाईन व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी सभागृहात लावून धरलेली. आणि बघू आता पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून स्वतः रोहित पवार यांनी अधिवेशनामध्ये काय मागणी केली ते. अध्यक्ष महोदय, एक मिनिट दादा, या स्थगनाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न खरं तर आम्हाला मांडायचा होता. मी तुमचे आभार व्यक्त करतो, निवेदन करण्यासाठी तुम्ही संधी दिली. जयंत पाटील साहेबांचे आभार करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या व आमच्या वतीने आपल्याला तिथं विनंती केली. अध्यक्ष महोदय, MPSC परीक्षा देणारे असे 50 लाख विद्यार्थी आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी एक परिपत्रक अध्यक्ष महोदय तिथं काढलं. या परिपत्राच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, MPSC काय सांगते की आजपर्यंत ज्या ऑफलाईन परीक्षा घेतल्या जात होत्या त्या याच्या पुढे आम्ही ऑनलाईन घेणार आहोत. अध्यक्ष महोदय, असे अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा जेव्हा घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, पेपर फुटला. त्यामुळे आमचा ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या बाबतीतला विरोध आहे, विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्यामुळे आपल्याला विनंती करतो की आपण सरकारला सांगावं की अशा पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेऊन चालणार नाही. गेल्या 20-25 वर्षामध्ये ऑफलाईन परीक्षा जी MPSC आजपर्यंत घेत आलेली त्याचा एकदा सुद्धा पेपर फुटलेला नाही. नॉर्मलायझेशनचा मुद्दा आहे, पेपर फुटीचा मुद्दा आहे, लांबचे परीक्षा केंद्र त्या ठिकाणी दिले जातात तोही मुद्दा आहे. काल अध्यक्ष महोदय, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी खूप मोठं आंदोलन घेतलं होतं. आम्ही सर्वजण तिथे होतो. याच्या आधी विदर्भामध्ये सुद्धा, वर्ध्यात असू द्या, अमरावतीमध्ये असू द्या, मोठं आंदोलन झालं. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, विनंती केली. ते म्हणाले की आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही चर्चा करू. उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो. अध्यक्ष महोदय, काही झालं तरी पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारकडनं निर्णय, नाहीतर MPSCला सांगण्यात यावं हा ऑनलाईन घेण्याचा जो काही घाट घातला जातोय तो त्या ठिकाणी थांबवण्यात यावं. अध्यक्ष महोदय, याच्यामुळे 50 लाख गरीब मुलांवर तिथं अन्याय होतो आणि जो अन्याय होतो तो खूप मोठा आहे. MPSCचा आदर आहे, पण हा जो निर्णय तिथं घेतलेला आहे त्याच्यामध्ये खोटी माहिती अध्यक्ष महोदय देण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश, केरला, तमिळनाडू इथं ह्या येणाऱ्या परीक्षा सगळ्या ऑनलाईन घेतात ते साफ खोटं आहे. त्यामुळे हे जे काय परिपत्रक MPSCने काढलेलं, MPSCला पूर्णपणे आदर मनात ठेवून अध्यक्ष महोदय, सरकारकडनं निर्णय घेण्यात यावा की ऑनलाईन परीक्षा नको, ऑफलाईन असावी. आणि कृपा करून ज्या पद्धतीने
हा पेपर या ठिकाणी पाडला. तसंच या निर्णय सुद्धा सरकारच्या माध्यमातून कॅन्सल करण्यात यावा. ऑफलाईनच परीक्षा झाली पाहिजे आणि जर ऑनलाईन घेण्यात आली तर विद्यार्थी आणि आम्ही सगळं मिळून एक सरकार नाही तर MPSCच्या विरोधात खूप मोठं आंदोलन येत्या काळामध्ये घेऊ शकतो. धन्यवाद. यानंतर खऱ्या अर्थानं ज्या दिवशी आंदोलनाची रूपरेषा ठरली त्याच्या पहिल्या दिवसापासून आदरणीय रविराज भाऊ साळवे आपल्या सोबत आहेत. मी रविराज भाऊ साळवे यांना विनंती करतो की सर आपण वेळेचं बंधन पाहून या ठिकाणी वागल्या. ठीक आहे, चालेल. यस, परीक्षा ऑफलाईन, परीक्षा ऑफलाईन. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा. MPSCची परीक्षा, MPSCची परीक्षा ऑनलाईन करायची. या राज्याची व्यवस्था, या राज्याचं प्रशासन असं झालंय इथं मटका फुटत नाही पण पेपर रोज फुटताय. यांना लेकरांची स्वप्न विकत असताना लाचा कशा वाटत नसतात. अरे माझं लेकरू या शहरामध्ये येतं, हे शेतकऱ्याचं लेकरू आहे, पोटाला चिमटा काढतं, एका टायमाला जेवतं पण अभ्यास अगदी मन लावून करतं आणि शेवटी परीक्षेच्या आदल्या दिवशी समजतं की पेपरच गळपटलाय. मग याच्यामध्ये चूक कोणाची आहे? सरकार बिलकुल नाही. याच्यामध्ये चूक आहे ज्या प्रशासनाने ही परीक्षा जाहीर केली होती, ज्या प्रशासनाने या परीक्षेचं नियोजन केलं होतं, त्या प्रशासनामध्येच काही दलिंदर भाडे बसलेले त्यांच्यावरती सगळ्यात पहिली कारवाई करून या दलिंदरांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. काय जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. दुसरी विनंती इथल्या सरकारला आहे, इथला प्रत्येक आयोग हा बुजगावणं सरकारचं बुजगावणं. या बुजगावण्यांना बाजूला सारून तुम्हीच काय करा माहितीये का? ते MPSCचा आयोग आहे ना तो बरखास्त करा आणि तुम्ही जे पेपर दुसऱ्याला देता का घ्यायला त्यांनाच द्या की एकदाच. कशाला आमच्या उरावरती बसवलेत का हे? MPSCची परीक्षा ऑफलाईन होत नाही तोपर्यंत हा विद्यार्थ्यांचा एल्गार असाच होणार. आज आयुक्त आलंय, उद्या क्रांती चौक असेल, परवा या महाराष्ट्राचं मंत्रालय असेल. ही आहे क्रांतीची जागा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही सर्व एवढ्या ताकदीनं इथं उपस्थित राहिला. या सरकारच्या मनामध्ये धडकी भरायला वेळ लागणार नाही. ही एकजूट कायम ठेवूया आणि लढूया. जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत आपला हक्क आपल्याला भेटत नाही. स्टेनोग्राफरची पदं यांनी गोठवली. त्या लेकरांची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुम्ही जे हे 2-4 विभाग सोडले तर सगळीकडची स्टेनोग्राफरची पदं बंद केलेली आहेत ती पूर्ववत करा. लेकरांवरती अन्याय करू नका. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद.